आपलाच साक्षीदार फितूर झाल्यावर म्हणजेच फुटल्यावर काय करावे? त्या फितूर झालेल्या म्हणजेच फुटलेल्या साक्षीदाराची साक्ष घेणे आपल्यावर बंधनकारक असते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. आपला साक्षीदार फुटला आहे हे कळल्यावर आपण काय केलं पाहिजे? साक्ष घेणे कंपल्सरी आहे का? सर्वात आधी आपण फौजदारी प्रकरणांबद्दल बोलूया. जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळी त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली जाते. गुन्हा घडत असताना ज्या साक्षीदारांनी तो गुन्हा पाहिलेला आहे त्याला नेत्र साक्षीदार असे म्हणतात. पोलीस तपासकामी त्यांचा जबाब घेतात. तसेच नेत्र साक्षीदार नसतील तर एखाद्या पीडित व्यक्तीला किंवा जखमी व्यक्तीला दवाखान्यात नेणारे, घटनास्थळाच्या आजूबाजूचे लोक, जखमी लोक या सर्वांच्या साक्षी नोंदवतात. त्याला टिपण असे म्हणतात. त्या साक्षीवर जबाब देणाराची सही नसते. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करतात. त्या पंचनाम्यावर मात्र पंचांच्या सह्या घेतल्या जातात. संपूर्ण तपास करून जेव्हा चार्जशीट मेहरबान कोर्टामध्ये पाठवले जाते तेव्हा सरकार पक्षाचा पुरावा सुरू होतो. साक्षीदार यांना सरकारी वकील माननीय न्यायालयामार्फत समन्स काढून साक्षीसाठी बोलावतात व जबाब शिकवत असतात. त्यावेळी साक्षीदार असे काही घडले नाही, मला माहीत नाही असे सांगतात. चार्जशीटमध्ये एखाद्याचा जबाब घेतलेला असेल, तो जबाब हा त्या साक्षीदाराने गुन्हा कसा घडला याबाबत पोलिसांना सांगितलेले असेल आणि माननीय न्यायालयामध्ये आल्यानंतर साक्षीदार मला काहीच माहीत नाही असे म्हणत असेल तर सरकार पक्ष त्या साक्षीदाराची साक्ष वगळू सुद्धा शकतो. चार्जशीटमध्ये नाव आहे म्हणून त्या सर्व साक्षीदाराची साक्ष घेतलीच पाहिजे असे सरकार पक्षावर बंधन नसते. जे साक्षीदार त्यांच्या केसला सपोर्ट करतात त्यांची साक्ष सरकार पक्ष घेतात. त्यामुळे साक्ष घेणे हे कंपल्सरी नसते. याबरोबरच दिवाणी प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या दस्तावर साक्षीदार असतात. साक्षीदारांनी त्या दस्तातील मजकुराला अनुसरून साक्ष देणे अपेक्षित असते. परंतु बऱ्याच वेळा साक्षीदार हे आतील मजकूर वाचला नाही, ओळखीमुळे सही केली, मला माहीत नाही असे साक्षी शिकवत असताना सांगतात. त्यावेळी ज्यांनी साक्षीदार बोलावलेला आहे त्यांना त्या साक्षीदाराची साक्ष घ्यावी किंवा नाही याची मुभा असते. म्हणजेच साक्षीदाराला बोलावणारा पक्ष हा साक्ष घ्यायची किंवा नाही हे ठरवू शकतो. स्वतःच्या केसला सपोर्ट करीत नसेल तर साक्षीदार वगळता येतो व दुसऱ्या अन्य मार्गाने तो दस्त सिद्ध करता येतो. जे शासकीय कर्मचारी असतात त्यांना त्यांची साक्ष बदलता येत नाही. जर फौजदारी प्रकरणांमध्ये चार्जशीटमधील कोणत्याही कागदपत्रावर सरकारी कर्मचाऱ्यांची सही असेल तर त्यांना त्या लिहिलेल्या कागदपत्राप्रमाणे जबाब द्यावा लागतो. त्यांनी जबाब बदलला तर फौजदारी कारवाई होऊ शकते. आणि दिवाणी प्रकरणांमध्ये सुद्धा शासकीय कर्मचारी यांना त्या कागदपत्राला अनुसरूनच जबाब द्यावा लागतो. त्यांना जबाब बदलता येत नाही. फौजदारी प्रकरणांमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीच्या बाबतीमध्ये सुद्धा जर स्वतःची सही फिर्यादीने नाकारली, सही माझी नाही असे म्हणाले तर फिर्यादीवर सुद्धा फौजदारी गुन्हा होऊ शकतो. म्हणून आपण जेव्हा फिर्यादी असेल आणि आपल्या केसमधील साक्षीदार हे त्यांनी पूर्वी दिलेल्या जबाबाप्रमाणे जबाब देणार आहेत का याच्या अगोदर खात्री करा. त्यांना तसे स्पष्ट विचारा. त्यांच्या बोलण्यावरून, हावभावावरून, ते देत असलेल्या उत्तरावरून ओळखा की ते आपल्या केसला सपोर्ट करणार आहेत का नाही. ते जर उडवाउडवीची उत्तरे देत असतील, भेटण्याचे टाळत असतील, बघू, करू, अमुक व्यक्तीला विचारतो, तमुक व्यक्तीला विचारतो अशी उत्तरे देत असतील तर समजून जा की तो साक्षीदार फुटला आहे, म्हणजेच फितूर झाला आहे. म्हणजेच तो साक्षीदार आपल्या बाजूने जबाब देणार नाही आणि अशा साक्षीदाराची मुळात साक्ष घेऊ नका. कारण जर साक्षीदार फितूर झालेला असेल आणि आपण त्याबाबत काळजी नाही घेतली, ऐनवेळी साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये गेल्यानंतर त्या साक्षीदाराने मला केसबद्दल काही माहीत नाही, मला कागदपत्राबद्दल काही माहीत नाही असे म्हणाला तर आपल्याला त्या साक्षीदाराला फितूर झाला असे घोषित करून उलट तपास घ्यावा लागतो. उलट तपासामध्ये तो साक्षीदार सर्व गोष्टी नाकारतो आणि एवढेच नव्हे तर त्या साक्षीदाराला विरुद्ध पक्षाला उलट तपास घेण्याची संधी असते. त्या उलट तपासामध्ये तो विरुद्ध पक्षाला जशी पाहिजे तशी उत्तरे देऊ शकतो, ज्यामुळे आपल्या केसचे नुकसान होऊन आपली केस आपल्या विरुद्ध जाऊ शकते. म्हणून कोणत्याही साक्षीदाराची साक्ष घेण्यापूर्वी आपण त्या साक्षीदाराची आधी खात्री जरूर करावी. कारण जर साक्षीदार आपल्या केसला सपोर्ट करीत नसेल तर त्या साक्षीदाराची साक्ष वगळणे आणि तो साक्षीदार रद्द करणे हे कधीही फायदेशीर ठरते.